सर्वांना नमस्कार, दंडवत प्रणाम। प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण मराठी विभाग आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव व कवयत्री बहिणाबाई चौधरी जयंती या संयुक्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वैजनाथ चाटे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोनकांबळे सर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे बोर्ड ऑफ स्टडीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि माझ्या गुरुचे मित्र म्हणून ते माझे गुरुमित्र असे डॉक्टर सर्जेराव जिगे सर, विचारमंचावर उपस्थित असलेले राज्यशास्त्र विभागाचे विभागाध्यक्ष प्रमुख डॉक्टर रमाकांत तिडके सर, IQCचे संचालक डायरेक्टर ND चौधरी सर, ज्यांच्यामुळे हा प्रवास सुकर झाला। आणि हंसराजनं मला काल फोन केला, मी माझ्या कॉलेजच्या कार्यक्रमात होतो आणि 10:30 वाजता माझा कार्यक्रम आमचा संपला आणि 11 वाजता त्याचा फोन आला की असा एक कार्यक्रम आहे आणि तुम्ही प्रतिष्ठानला येता का? मी म्हटलं कार्यक्रम कोणता आहे? तर चक्रधर स्वामींचा अवतार दिवस आहे आणि त्या अवतार दिनाच्या औचित्यानं तुम्हाला काही एक मांडणी करायची आहे। मला आनंद झाला। 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी ज्या महाराष्ट्रातल्या पैठण येथल्या भोगनारायणाच्या किंवा भोगावती घाटावरून महाराष्ट्रामध्ये विचार आणि प्रचार कार्याला सुरुवात केली, त्या भूमीमध्ये मला काही जर स्वामीबद्दल मांडायचं असेल किंवा मांडण्याची संधी मिळत असेल तर तो माझ्यासाठी खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे। म्हणून प्रथमतःच या महाविद्यालयानं आणि मराठी विभागानं मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि बहिणाबाई चौधरी यांच्या विचार कार्याला मी पहिल्यांदा दंडवत प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो आणि माझं मंतव्य आपल्यासमोर ठेवतो। काळ सध्या खूप कठीण आहे असं म्हणण्यापेक्षा अवघड आहे। दोन जगामध्ये जी तफावत निर्माण झालेली, एक भौतिक जग आणि एक अभौतिक जग, आणि त्याच्यामध्येच तंत्रज्ञानाचाही प्रभाव खूप वाढत असताना धार्मिक आणि पारंपरिक विचाराची मांडणी करणं हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांच्या मूल्य व्यवस्थेसाठी किती आवश्यक आहे हे संतांनी आपल्याला शिकवण दिलेलीच आहे। तीच शिकवण सर्वज्ञांच्या विचारातून मी आपल्यासमोर मांडणार आहे। 3 प्रमुख मुद्द्यावर मी माझं मंतव्य आपल्यासमोर ठेवणार आहे। पहिला मुद्दा श्री चक्रधर स्वामी यांचं चरित्र थोडक्यात, त्यानंतर चक्रधर स्वामी यांचं लोकोत्तर कार्य, मानवतावादी कार्य, आणि तिसरा मुद्दा श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मराठी भाषेची जी समृद्धता झालेली आहे अशा 3 मोजक्या शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये आपल्यासमोर मी मंतव्य ठेवीन। आणि बहिणाबाई चौधरी आणि श्री चक्रधर स्वामी या दोनही विभूतींनी कसं माणसासाठी काम केलेलं आहे। चक्रधरांचं सूत्र आहे मनुष्य मात्र होऊन असावे, बाकी काही व्हायचं नाही, मनुष्य व्हायचं। आणि माणसानं एके ठिकाणी राधाकृष्णन असं म्हणतात की माणसानं एवढी प्रगती केलेली आहे की तो पक्षासारखं आकाशात विमानातून उडायला शिकलेला आहे, माशासारखं समुद्रामध्ये पाणबुडीच्या माध्यमातून पोहायला शिकला आहे, त्यानं उन्हाळ्यामध्ये हिवाळा, हिवाळ्यामध्ये उन्हाळा, वातानुकूलित यंत्र तयार केलेली आहेत, पण त्याला माणूस म्हणून या पृथ्वीवर 4 पावलं नीट चालता आलेलं नाही, म्हणून त्याचं माणूस होणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून चक्रधरांचं हे सूत्र मनुष्य मात्र होऊन असावे, की माणूस झालं पाहिजे। आणि हीच भूमिका
आधुनिक काळामध्ये मला वाटतं बहिणाबाई चौधरींची राहिलेली आहे. अरे मानसा मानसा कधी होसी न माणूस, की माणूस आलं पाहिजे. हे बाकीचे जे लेप आहेत, बाकीची जी आपल्यावर आवरणं आहेत, जी पदाची असतील, प्रतिष्ठेची असतील, समृद्धीची असतील, श्रीमंतीची असतील, सौंदर्याची असतील, याच्याही पेक्षा मनाचं जे आवरण आहे ते सगळ्यात सुंदर, पवित्र, पारदर्शक आणि आल्हाददायक आहे. महानुभाव संप्रदाय आणि श्री चक्रधर हा विषय माझ्या आस्थेचा, श्रद्धेचा, संशोधनाचा आणि माझ्या जीवितेचा राहिलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून या विषयावर मार्गदर्शन करताना स्वामींच्या एवढ्या मोठ्या विस्तार असलेल्या विचारपटावर आणि 6,500 ग्रंथ निर्मिती असलेल्या महानुभाव संप्रदायावर कमीत कमी शब्दामध्ये बोलणं तसं खूप कठीण असताना, म्हणूनच मी या 3 मुद्द्यावर माझं मंतव्य आपल्यासमोर ठेवणार आहे. मी ज्या महाविद्यालयातून आलेलो आहे ते महाविद्यालय पैठणच्याच भूमीमध्ये जन्मलेले श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांनी स्थापन केलेलं आहे. म्हणजे पैठणहून वाहणारं पाणी गोदावरीला नांदेडला येतं आणि त्या पाण्यावर आमची उपजीविका झालेली आहे. म्हणजे पैठण आणि नांदेड, नांदेड आणि पैठण, म्हणजे पैठणला डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचा जन्म झाला आणि मराठवाडा किंवा नांदेड ही त्यांची कर्मभूमी झाली. तसंच चक्रधरांचं सुद्धा आहे. चक्रधरसुद्धा 12व्या शतकामध्ये 12 वर्ष नांदेडच्या परिसरात राहिलेले आहेत, पण पैठण येथूनच त्यांनी आपल्या धर्मकार्याची सुरुवात केलेली आहे. या शहराला फार ऐतिहासिक महत्त्व आहे. याचे संदर्भ मी फार आपल्याला सांगणार नाही, आपण जाणकार आहात. वारकरी संप्रदायमधील संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज या 2 महत्त्वपूर्ण संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी याच पैठणमधून लोकांतात आलेले आहेत. 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे 25 ऑगस्ट या दिवशी हरिपाळ देवाच्या मृतदेहामध्ये द्वारावतीकार सांगदेव राऊळांनी प्रवेश केला आणि हरिपाळ जे जिवंत झाला. परमेश्वर 3 पद्धतीनं अवतार धारण करीत असतो. अवतार हा शब्द असल्यामुळे याची संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट झाली पाहिजे. परमेश्वर 3 पद्धतीनं अवतार धारण करतो. एक गर्भीचा, दुसरा दवडण्याचा आणि तिसरा पती. गर्भीचा म्हणजे आईच्या गर्भामध्ये अवतार धारण करणं, जसा श्रीकृष्णाचा देवकी माता आणि वासुदेव पिता. जसा दुसरा दत्तात्रय प्रभूचा, जसं दत्तात्रय प्रभूची आई अनुसया आणि पिता ऋषी आत्री ऋषी. जसा द्वारावतीकारांचा फलटणला जनक आणि जनकाईसा यांच्या उदरी द्वारावतीकारांनी चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतला. याला महानुभाव पंथामध्ये हे 3 अवतार गर्भीचे अवतार आहेत. चौथा जो अवतार आहे तो गोविंद प्रभूचा अवतार आहे आणि तो दवडण्याचा अवतार. मातेच्या गर्भात असलेल्या मातेच्या गर्भात जो गर्भ आहे त्या गर्भाला परमेश्वर आपल्या अधिक्षेपानं आणि आपल्या ब्रह्म तेजानं ईश्वरी शक्तीनं दवडतात. मग तो गर्भ कसाही असो, मग तो वेडापिसा असेल तर अवतार तसा होतो. त्याच्या गर्भाचे गुणधर्म त्या अवतारात येतात. गोविंद प्रभूचा अवतार हा दवडण्याचा अवतार आहे. आणि तिसरा जो अवतार आहे तो हरिपाळ देवाचा अवतार आहे. परमेश्वर एखाद्या मृत असलेल्या शरीरामध्ये आपला आत्मा अधिक्षेपित करतात आणि त्याचं पूर उठवतात. लीळाचरित्रामध्ये याला पुरुजियाला किंवा पूर उठविणे अशा प्रकारची लीळा आलेली आहे. आणि हरिपाळ देवाचं पूर उठवलं. एक कवी महंत बाबुळगावकर शास्त्री असं म्हणतात, सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात जगणाऱ्यांना पुसत होतं. सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात जगणाऱ्यांना पुसत होतं. महाराष्ट्री येऊन त्यांनी प्रेतांचे जग जिते केले. महाराष्ट्रामध्ये ते आले आणि त्यांनी प्रेतांचं जग, इथल्या मृत प्राय झालेल्या माणसाला जिवंत करण्याचं, त्यांच्यामध्ये ज्ञान साधना भरण्याचं काम चक्रधरांनी केलं. म्हणून त्याला पतित म्हणजे काय, पडलेल्याला उठवणे, त्याला वर आणणे, प्रवाहात आणणे, स्तररचनेच्या एका स्तरामध्ये आणणे.
हे चक्रधर स्वामींच्या अवतार कार्यांचं फलित आहे. कव्हना कव्हनी वेसुनू, कव्हना कव्हनी वेसुनू, येथ जीव उद्धरी जिते हेच एक वेसुनू. मला फक्त जीवाचं कल्याण करायचं आहे, त्यांना कर्मलेपापासून मुक्त करायचं आहे आणि या संसाराच्या सगळ्या दुःखातून मुक्त करायचं आहे. जीवाचं कल्याण करणं हे परमेश्वराचं इति कर्तव्य असतं. जीव अनंत आहे. देवता, त्यांनी देवतेची संख्या सांगितली 1,15,1,00,108 म्हणजे 1,15,108 असं धरा. परमेश्वर अनंत आहे आणि प्रपंच हा अनित्य आहे. जीव बंधमुक्त आहे, देवता नित्यबद्ध आहे, प्रपंच अनित्य आहे, परमेश्वर नित्यमुक्त आहे. 4 पदार्थांना आपलं तत्त्वज्ञान सांगितलं. आता हे 4 पदार्थ मी नंतरच्या थोड्या प्रसंगाप्रती आपल्याला तुम्हाला सांगणार आहे. मूळ मुद्दा असा होता की हरिपाळ देवाचं देह उठवल्यानंतर लागलीच 1-2 वर्षामध्ये हरिपाळ देवांनी, म्हणजे हरिपाळ देव हे चक्रधरांचं पूर्वाश्रमीचं नाव. बडोच इथल्या विशाळदेव ब्राह्मणाच्या पोटी हरिपाळ देवाचा जन्म झाला, तोचा मृत्यू झाला, त्याचं पूर उठवलं आणि मग हरिपाळ देव रामयात्रेच्या निमित्ताने घर त्यागलं. तो रुद्रपूरला गोविंद प्रभूंकडे गेले. तिथं त्यांनी गोविंद प्रभूकडून संन्यास म्हणजे ज्ञानशक्ती स्वीकारली. सुरुवातीचा आत्मा द्वारावती चांगदेव रावळांचा शरीरात आहे आणि पुन्हा गोविंद प्रभूकडून ज्ञानशक्ती स्वीकारली आणि ज्ञानशक्ती स्वीकारल्याच्या नंतर 12 वर्ष अखंडपणे एकांतात सालबर्दीच्या डोंगरामध्ये त्यांनी एकांतवास स्वीकारला. तिथंच एक लीळा घडली 11 मार्चला. ती लीळा होती की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलले नव्हते. त्या दिवशी त्यांनी पहिलं वचन बोलले आणि ते वचन होतं, येथ शरण आली या काही मरण असे. वचनाकडे लक्ष दिलं तर बघा, फार छोटं वचन आहे आणि तुम्ही वाचले असेल सशिक रक्षण नावाच्या लीळेमध्ये हे वचन आलेलं आहे. येथ शरण आली या काही मरण असे. जो कुणी मला शरण येईल त्याचं मरण मी चुकवल्याशिवाय राहणार नाही. मग एक ससा जानू खाली म्हणजे मांडी खाली आला आणि स्वामींनी त्याचं मरण चुकवलं. हा प्रसंग त्या लीळेमध्ये आलेला आहे. जीव उद्धाराचं कार्य हाती घेत असताना चक्रधर फिरत फिरत मेहकरला आले. तिथं बोनेबाई नावाची स्त्री मेहकरला होती. तिथं त्यांनी त्यांच्यासमोर बसून गोकुळाष्टमी साजरी केली. तिनं मातीचं गोकुळ मांडलेलं होतं, मातीचा श्रीकृष्ण केलेला होता, मातीचं यशोदानंद केलेले होते. आणि स्वामीने हे पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही हे काय केलं? तुम्ही जी आज गोकुळाष्टमी आहे म्हणे आणि गोकुळाष्टमीचं मी कृष्ण देवकी वसुधा केलेली म्हणे यशोदा. ते म्हणे काय? स्वामी म्हणाले, श्रीकृष्ण काही माती याचे? श्रीकृष्ण काही मातीचा होता? देवकी देवी काही माती यायच्या? बाई ते साचोकारी माणसे होती की, अहो ते माणसं होती, ती मातेची नव्हती. आणि मातेची काय पूजा करता? म्हणजे तुम्ही बना देवकी माता आणि मी बनतो श्रीकृष्ण. मी श्रीकृष्ण होतो तुमचा मुलगा आणि तुम्ही देवकी माता व्हा. अशा पद्धतीनं त्या बोनेबाईला मातेचा दर्जा देऊन स्वतः श्रीकृष्णाचं रूप होऊन स्वामींनी ती गोकुळाष्टमी साजरी केली. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की यांच्यामध्ये स्वामींचा वस्तुनिष्ठपणा आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये स्वामी तिथून फिरत फिरत सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकला गेले आणि नाशिकवरून पहिल्यांदा ते पैठणला आले. आणि जिथं जेव्हा आले तेच तुमच्या महाविद्यालयाच्या बाजूचं स्थान आहे. तिथं त्यांना बाईसा ही नागांबिका नावांच्या एक शिष्या मिळाल्या. त्या स्वामीसोबत एकनिष्ठपणे राहिलेल्या आहेत. मग स्वामींच्या आयुष्यातला जवळपास 26 महिन्याचा कालखंड पैठणला गेलेला आहे. आणि हा कालखंड फार महत्त्वाचा आहे, कारण याच कालखंडामध्ये पैठण हे क्षेत्र धर्म क्षेत्र होतं. त्या काळामध्ये यादवांची सत्ता होती. चक्रधर स्वामींचा जेव्हा महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण सुरू होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 यादव राजे झालेले. पहिला कानरदेव, दुसरा महादेव, तिसरा आमनदेव आणि चौथा रामदेव. या 4ही राजाच्या राज्यकारभाराचे चक्रधर स्वामी हे मूक साक्षीदार होते. आणि या 4ही राज्यामध्ये चक्रधर स्वामी जेव्हा फिरत असताना, अखंड परिभ्रमण करत असताना इथली माणसं, इथलं वातावरण, इथला पर्यावरण, इथला निसर्गवाद, इथला विज्ञानवाद स्वामींना अखंडपणे पाहिला. माणसांचं दुःख त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन पाहिलं. आणि काय वेदना आहेत, हा समाज कुठल्या मार्गावर चाललेला आहे,
यांची देवदेवता कोणकोणती आहे, हे कशाची भक्ती करतात, यांना ज्ञान आहे का, याचा प्रत्यय त्यांना आला. मग त्यांनी आपलं सूत्र किंवा आपलं सारं तत्त्वज्ञान, त्यांना संस्कृत भाषा येत होती, गुजरात भाषा येत होती, ते काही दिवस तेलंगणातही राहिले होते, काही दिवस आंध्रामध्ये, कन्नडमध्ये, हे असा त्यांचा प्रवास असतानासुद्धा त्यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दलची अस्मिता जागृत केली. स्वामींचं एक सूत्र आहे, आपण ज्या प्रदेशात राहतो, ज्या वातावरणात राहतो, जी माती आपलं भरणपोषण करते, आपल्याला वाढवते, आपलं लालन पालन करते, त्या मातीबद्दल आपण जिज्ञासा आणि जागरूकता ठेवली पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, महाराष्ट्रीय असावे, कानड देशात तेलंग देशान वचावे. कानड देश आणि तेलंग देश हे विषयबहुळ देश आहे, महाराष्ट्रात असलं पाहिजे. महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आणि मराठी भाषेबद्दलचं प्रेम हे चक्रधरांनी अनिवार्यपणे आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केलं आणि यामुळेच मराठी भाषेतून मराठीतला पहिला गद्यचरित्र ग्रंथ लीळाचरित्र माहीमभट्टांनी सिद्ध केला. मराठीतली पहिली कवयित्री या महानुभाव संप्रदायाच्या विचारधारेमुळं आली आणि त्यांची सर्व मूल्य व्यवस्था मराठीतून आलेली आहे. चक्रधर स्वामी यांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा कोणता असेल तर तो मानवता आणि समता आहे. स्वामींचं सूत्र फार समतावादी आहे. एकदा ते नांदेडला फिरत असताना, परिभ्रमण करत असताना नांदेडला एका ब्राह्मणाच्या दारासमोर भिक्षेसाठी गेले आणि भिक्षा मागत असताना त्याने आपले भिक्षा देई असा पुकारा केला. ब्राह्मण बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही तर चांगले धडधाकट दिसता आणि काम का करत नाही. स्वामी म्हणाले, आम्हाला कोणी कामच देत नाही, आम्हाला कोणी काम देत नाही. ते म्हणजे आमचा गुराखी गावी गेलेला आहे, तुम्ही आमचे गुरे राखू शकाल का. स्वामी म्हणाले, मी तुमचे गुरे राखतो, पण माझी एक आट आहे. कोणती आट आहे. ते म्हणजे मी गुरे सोडीन पण बांधणार नाही. मुद्दा लक्षात घ्या, मी गुरे सोडतो पण बांधणार नाही, मी चारतो पण दूध काढणार नाही. मी गुरे सोडतो पण बांधणार नाही, मी चारतो पण दूध काढणार नाही. स्वामीने इथंच कर्माचं निर्लेपत्व सिद्ध केलेलं आहे की परमेश्वर हा नित्य मुक्त आहे. येथ जाती कुळ नाही, येथे खुंट दावे नाही. मी कोणाच्याही खुंट्याला बांधून राहणारा माणूस नाही. मी कोण काही माझं काम केलं म्हणून त्याच्या उपकारात, त्याच्या बदल्यात मी त्याच्याकडून काही घेणारा नाही आहे. देवता आणि परमेश्वरामध्ये फरक हा एवढाच आहे की देवता ह्या जीवाकडून अपेक्षा करतात, त्याची भक्ती केली की तेवढंच फळ त्याला देतात. परमेश्वर हा जीवाकडून अशी काहीही अपेक्षा करत नाही. फक्त जीवानं जर कल्याण करायचं असेल जीवाचं तर त्यानं त्यांची भक्ती केली पाहिजे. आता ते सांगतात की मी जीवांना मुक्त करायला आलेलो आहे, मी बांधायला आलेलो नाही. मी सोडलेले म्हणजे बांधलेले सोडतो, चारलेल्यांचं दूध मी काढत नाही. त्याने ती आट मान्य केली आणि गायी ओळायला दिल्या. आजही ते द्विज गोरक्षण म्हणून नांदेडला स्थान आहे. हा या एकाच प्रसंगामधून जेव्हा एकदा डोमेग्रामला तिकोण नायक नावाचे ब्राह्मण स्वामीला विचारतात की स्वामी तुम्ही कोण आहात, कोण आहात तुम्ही. ते सांगतात मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही की मी शूद्र नाही. येथ जाती कुळ नाही, खुंट दावे नाही. वेदांत पद्धतीमध्ये गोत्र आणि कुळाला इतकं महत्त्व दिलेलं असताना, तिथं उच्च वर्ण आणि खालचा वर्ग याच्यामध्ये भेद केलेला असताना, उच्च वर्णाच्या आणि खालच्या निम्न वर्णाच्या उतरंडी तयार केलेल्या असताना आणि तशीच कामाची गुणाची वर्गवारी केलेली असताना असं विषमतावादी जीवन या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये असताना चक्रधर स्वतः म्हणत आहेत की इथं जाती कुळ नाही, खुंट दावे नाही. हा विचार त्यांचा किती क्रांतिकारक आणि महत्त्वाचा असेल हे आता आपण समजून घेतलं पाहिजे. ब्राह्मण तो उत्तम आणि मातंग तो अधम. म्हणजे ब्राह्मण हा उत्तम आहे आणि मातंग हा अधम आहे. अहो दोघांचे शरीर एकच आहे, दोघांमध्ये एकच रक्त वाहत आहे, दोघंही एकाच देवाची भक्ती करतात.
किंवा वेगवेगळ्या करत असतील, पण माणूस म्हणून तरी ते एक आहेत. मग चक्रधरांनी माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकवलेलं आहे. त्यांनी सांगितलं माझ्या संप्रदायात येणाऱ्या माणसानं कोणत्याही कुळाचा गोत्राचा अभिमान बाळगायचा नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की. तुम्ही परस्पराचा अच्युत गोत्रीय, अच्युत म्हणजे परमेश्वर, ज्यानं दिलेलं फळ कधी नष्ट होत नाही असा परमेश्वर म्हणजे अच्युत गोत्रीय. तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की. म्हणून विषमता मूलक असलेली जाती व्यवस्था, गुणावरून आणि कर्तव्यावरून माणसाचं मूल्यमापन न करणारी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था चक्रधर स्वामींनी सोडली आणि आपल्या शिष्यांना त्यांनी आदेश दिला, चातुर्य वर्ण चरेत भिक्षाम. 4ही वर्णात भिक्षा मागायची, 4 वर्णात भिक्षा मागितली पाहिजे. आता यानं काय होईल? ज्या काळामध्ये जातीयता, अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था एवढी प्रखर असताना चक्रधर काय म्हणतात की चातुर्य वर्ण चरेत भिक्षम. त्यांनी समाजाला एकसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, एका स्तरामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून एके ठिकाणी एक कविता सुद्धा अलीकडच्या काळामध्ये यशवंत मनोहरांची आहे. ती कविता अशी आहे, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसासाठी आरती गातो. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. आणि ज्यांच्या घरात सूर्य नाही त्यांच्यासाठी प्रकाश देतो. ज्यांच्या घरात अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, अज्ञान मूलकता आहे आणि ज्यांना ज्ञान सामर्थ्याचं काही दर्शनच झालं नाही, अशा वंचित, कष्टी, दुःखी माणसासाठी चक्रधरांचा अवतार आहे. त्यांच्या अंतरंगामध्ये भूतदया आहे, प्राणीमात्राबद्दल प्रचंड असं प्रेम आहे. प्राणीमात्राबद्दल प्रेम व्यक्त करताना स्वामी म्हणतात, तुमचे नी मुंगी रांडण व्हावी. इतकी अत्यंतिक अहिंसा चक्रधरांनी सांभाळलेली आहे. मुंगी सुद्धा तुमच्या पायाखाली नाही मिली पाहिजे. स्त्री पुरुष समानता 1945ला जिगे सर 1945ला अमेरिकेमध्ये सिमांत ब्रुआ नावाच्या एका लेखिकाने द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. आणि जगामध्ये स्त्रीवादी साहित्याचा, स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. 12व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा स्त्रियांना धर्मस्वातंत्र्य, चर्चा करण्याचं स्वातंत्र्य, संन्यास धारण करण्याचं स्वातंत्र्य हा अधिकार दिला. हे खऱ्या अर्थानं स्त्रीवादाची भारतातली पहिली चळवळ मानावी लागेल. एकदा काय झालं डोमेग्रामला चक्रधर स्वामी आपल्या शिष्य परिवाराला निरूपण करत होते आणि बहुतेक स्त्रिया अशा बसलेल्या होत्या. तिथं सारंग पंडित नावाचे स्वामींचे एक शिष्य आले आणि त्या स्त्रियांकडे बघून मनातल्या मनात कुत्सित भावनेनं, वाईट भावनेनं ते म्हणाले, कैसिया गुलगुलिया बैसलिया असतिया, नेऊन घालाव्या तेलंग देशी आणि कांडवावे कोंदीत. म्हणजे काय गुलगुल गुलगुल बोलायला आता. आणि आता जगातलं 7वं आश्चर्य तर संपलं, 8वं आश्चर्य आहे 5 स्त्रिया. आता माणूस देवानं तोंड दिलंय तर बोलणारच नव्हता. आधी काहीतरी विचारत होत्या. मग त्याला कुत्सित भाव आला आणि तो म्हणला कैसिया गुलगुलिया बैसलिया सीता, आणि त्यांना नेऊन तेलंग देशात घालावं म्हणे आणि तिथं साळी कुटायला हवा, कोंडव. त्यांचं काय काम आहे? स्वामींना हा त्यांचा दृष्टिकोन जाणला आणि ते जवळ आले आणि म्हणाले, स्वामी म्हणाले, तुम्ही काय म्हणालात? तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया, म्हणजे तुमचा जीव आहे आणि यांना जीवच नाही. तुम्हासी एन देव राखता आणि यासी काही आनो देव राखता, म्हणजे तुम्हाला एक देव राखतो आणि यांचं काही कोणताच देव रक्षण करत नाही. ऐसे येथ काही नाही. माझ्याजवळ स्त्री आणि पुरुष समानता आहे, भिन्नता नाही. पहिल्यांदा 850 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये चक्रधरांनी लिंग भेद मोडून काढलेला आहे. मनुष्य मात्र होऊन असावे, बाई मनुष्य मात्र म्हणून हो, असं मनुष्यासारखं झालं पाहिजे, पुरुषासारखं धाडसी झालं पाहिजे.
पुरुष जे तुला प्रयत्न करी ते तुले धर्म देव साह्याते करी, दैव साह्याते करी. आपण जे म्हणतो नशीब, अहो नशीब घडत नसतं. परमेश्वर सांगतात, चक्रधर सांगतात की प्रयत्नवादी व्हा. पुरुष जे तुला प्रयत्न करी. जितका तू चांगला प्रयत्न करेल तितकं त्याचं नशीब पुढं गेल्याशिवाय राहणार नाही. स्त्रीवादाबद्दलची दुसरी एक भूमिका अशी आहे की परमार्गामध्ये स्त्रीला त्या काळामध्ये धोंड मानलं जायचं, म्हणजे अडथळा मानलं जायचं. भास्कर भट्टसारख्या एका कवीनं तर ती कपटाची कसवटी असंही म्हटलेलं आहे. किंवा वर्णव्यवस्थेच्या काळामध्ये स्त्री ही अतिशूद्र म्हणून लेखलेली आहे. न स्वातंत्र्यम स्त्री हरती, स्त्रीला स्वातंत्र्य नाही. तिचं काम आहे चूल आणि मूल, रांधा वाडा उष्टे काढा, एवढंच काम आहे. असं असताना चक्रधर स्वामी 12व्या शतकामध्ये महदायीशेला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात. आणि स्वामीसुद्धा म्हणतात, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, म्हातारी येथ काही पुसतीच असे. ही महदायीचा 850 वर्षापूर्वी आजच्या भाषेमध्ये तुम्ही जो कॉन्फिडन्स म्हणता, त्याला म्हणतो ना भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, स्त्रियांना आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी केलं. दुसरा एक मुद्दा असा आहे की ऋतुप्राप्ती झाल्यानंतर स्त्रीला भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये काही दिवस दूर बसवलं जायचं, अस्पृश्यता पाळली जायची, हात लावायचा नाही वगैरे वगैरे. एकदा उमाईसे प्रति अंगुठा नमस्कार नावाची लीळा आलेली आहे की उमाईसा अस्पृश्य झाली, ऋतुप्राप्ती झाली तिला, आणि ते येत असताना तिनं स्वामीला दुरूनच दंडोत केला. स्वामीच्या लक्षात आलं की हे काहीतरी दुरून, मग स्वामीनं आपला अंगठा त्यांच्या पायाला लावला आणि ते हसत म्हणाले की नागदेव हा आता अंगठा विटाळला, त्याला लोणारच्या कुंडात नेऊन पवित्र करावं लागेल. त्यावर उमाईसा म्हणाली, जीजी, लाजली ती, की याचं काय कारण आहे, असं हे करणं बरोबर आहे का, अशी अस्पृश्यता पाळणं बरोबर आहे का. स्वामीनं विज्ञानवादी उत्तर दिलेलं आहे 850 वर्षापूर्वी. ते म्हणाले, बाई, शरीराचे 9 द्वार, शरीराला 9 द्वार आहेत. एक काना मळू ये, कानाला मळ येतो, नाकाला श्लेष येतो, तोंडामध्ये थुका येतो, त्वचेवर घाम येतो, डोळ्याला चिपड येतो, गुद्धद्वार, मलमूत्रद्वार, अशा प्रकारचे हे शरीराचे 8 द्वार आहेत जे शरीरातली घाण बाहेर काढतात. आणि त्याला कसं अस्पृश्य म्हणता येईल, ते तर शरीराला स्वच्छ करतात, मग त्याला अस्पृश्य कसं म्हणता येईल. म्हणून असं जर कोणी करेल, याचा जर कोणी विटाळ पाळेल तर त्याला प्रतिदेह होईल, म्हणजे नरक होतील, अशा प्रकारचा दंडक घातला. आणि स्त्रियांना याही संकल्पनेतून त्यांनी मुक्त केलं. म्हणून श्री चक्रधर स्वामी हे स्त्रियांचे मायबाप आहेत. त्यांनी जीवनामध्ये चक्रधर स्वामींनी जो लिंगभेद पाळला नाही, जातीयता पाळली नाही, वर्णवर्चस्व पाळलं नाही, मातंग हातचा लाडू स्वीकारला, चर्मकाराच्या हातची सुपारी स्वीकारली, आदिवासींचा वेळू भात स्वीकारला, कृतीतून काम करण्याचा पायंडा 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्रामध्ये घातला. ही खऱ्या अर्थानं मानवतावादाची पेरणी मला वाटतं 12व्या शतकात चक्रधरांनी केली आहे. शेवटचा एक मुद्दा त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं की मानवतावादी तत्त्वज्ञान त्यांनी मराठी भाषेतून पेरलं पहिल्यांदा. गावागावामध्ये त्यांनी सांगितलं की धर्म काय आहे, ज्ञान काय आहे. कारण ज्ञान हे जगाचं सगळ्यात सामर्थ्यशाली सूत्र आहे. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखं सदृश म्हणजे पारदर्शक आणि पवित्र या जगात कोणतीही गोष्ट नाही. ते कोण्याही कुळाचा, जातीचा, धर्माचा, वर्णाचा, वंशाचा, पदाचा, सौंदर्याचा विचार करत नाही. माणसानं ज्ञान संपादन करायचं ठरवलं तर ज्ञान माणूस संपादन करू शकतो. म्हणून नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आमच्या चक्रधर स्वामींनी ज्ञानाची व्याख्या अत्यंत सोपी केली. ते म्हणाले, ज्ञान काय आहे, जे जसं आहे तसं जाणणं ते ज्ञान. काय ज्ञान, जी गोष्ट जशी आहे तशी जाणायची, त्याच्यामध्ये विकल्प आणायचा नाही.
त्याच्यामध्ये शंका कुशंका करायची नाही, त्याचं संशोधन करायचं, त्याची चिकित्सा करायची. आणि प्रचिती, माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. माहिती ही वरवरची आहे, माहिती ही संकलनात्मक आहे, माहिती दृश्यात्मक आहे, पण ज्ञान हे अनुभूतीचं आहे. ज्ञान हे अनुभवातून येतं. ज्ञान संकल्पनांचे अर्थ स्पष्ट करतं. म्हणून ज्ञानाला विज्ञान, 2 + 2 = 4 हे अमेरिकेत 4 होतात, भारतात 4 होतात, जगात कुठे 4 होतात. पण कवितेचं तसं नाही. कविता कुठं वेगळी होते, प्रेमाची वेगळी होते, इकडे वेगळे होते, कविता वेगळी आहे. पण ज्ञान नाही. ज्ञान हा सूत्रबद्ध आहे. शास्त्र हे सूत्रबद्ध असतं, त्याचे आराखडे बदलत नाही. ते असं काहीतरी नेरेटिव्ह पसरणारं नसतं, सूत्रबद्ध असतं, वस्तुनिष्ठ असतं. अल्पाक्षरात छोट्या छोट्या शब्दातून ते सांगितलेलं असतं. म्हणून ज्ञानाची व्याख्या सांगितली आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याजवळ प्रेम आहे म्हणून सांगितलं. म्हणून ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग असे 2 सोपे मार्ग सांगितले. ज्यांना ज्ञान अवगत होत नाही त्यांनी भक्ती करावी, आणि ज्यांना भक्ती करायची त्यांनी ज्ञान आणि भक्ती दोन्ही करावं. म्हणजे अशा पद्धतीचं ज्ञान काय आहे याचा एक सुंदर असा दृष्टांत सांगितला. त्या दृष्टांताचा पहिला अर्थ आहे रुंबनियाचा दृष्टांत. एक जात्यांधा असतो, आंधळा माणूस. रस्त्यानं जात असताना काही 4-2 माणसं रस्त्याच्या कडेला बसलेले असतात आणि दुधाचे गुणविशेष असतात. की दूध कसं असतं, दुधाचे कोणते कोणते पदार्थ होतात, दुधापासून काय काय करता येतं, आणि दुधाचा रंग कसा असतो, स्वाद कसा असतो, गुण कसे असतात, असं वर्णन ते दुधाचं करत असतात. आणि एवढ्यामध्ये तो जातांदे माणूस, आंधळा माणूस तिथून जात असताना तो ऐकतो आणि तो त्या एका माणसाच्या जवळ येतो आणि त्याला सांगतो, विचारतो की दूध ते कैसे. आता आंधळा माणूस हे लक्षात घ्या, दूध ते कैसे. ते माणूस सांगतो दूध ते दूध पांढरं असतं. आता ब्लाइंड असलेल्या माणसाला, भित्त आंधळा असलेल्या माणसाला रंग कसा कळेल. तो म्हणतो पांढरे ते कैसे. म्हणजे पांढरे ते बगळ्यासारखे. पांढरं कसं असतं, बगळ्यासारखं असतं. आता बगळा तरी कुठं माहिती आहे. बगळा तो कैसा. तो थोडा वेळ थांबतो आणि सांगतो शेतकरी जीवनातली कथा. बगळा तो रुंबनियासारखा. रुंबण्यासारखा म्हणजे वखराचं नांगराचं जे मूठ धरायचं असं रुंबणं असतं ना, आपण त्याला खेड्यात रुंबणं म्हणतो. बगळा तो रुंबनियासारखा. आता रुंबणं तरी काय माहिती आहे. मग म्हणतो रुंबणे ते कैसे. आणि मग तो एक माणूस हातात त्याचा हात घेतो आणि त्याला दाखवतो, आयसा हातू वाकडा करून दाखविला. म्हणजे असा हात धरला आणि त्या आंधळ्याचा हात धरला आणि असं करून दाखवलं. ऐसे क्या दूध असं. दूध याला म्हणतात का. बघा आता दूध काय आहे आणि तो काय समजला. दूध ते ऐसे, दूध असं असतं का. आणि एके दिवशी गोठ्यामध्ये सहज गेला आणि त्याचा हात त्या रुंबण्यावर पडला आणि दूध म्हणून पिऊ लागला. हिरड्या फुटती रक्त वाहे. त्याचं हिरड्या फुटायल्यात, रक्त व्हायलंय. आणि तेवढ्यामध्ये गोठ्यातला एक कोणतरी माणूस आला आणि त्याचं, अरे सांडी सोड, हे काय करतोय तू. नाही मी दूध पित असे म्हणे, मी दूध प्यायलो. अरे म्हणे हे दूध नाही आहे. नाही हेच दूध आहे म्हणे. स्वामीने सांगितलं, जे जसं आहे तसं जाणा ते ज्ञान, आणि जे जसं आहे तसं न जाणणं ते अज्ञान. तुम्ही जर जसं आहे तसं जाणलं नसेल तर अज्ञान. कर्म नावाचा एक सिद्धांत भगवद्गीतेमध्ये आहे आणि इकडे घे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. ते सगळ्याला वचन माहिती आहे, पण कर्माची सुंदर व्याख्या चक्रधरांनी केली. काय व्याख्या सांगितली. यत क्रियेतम तत्कर्म. ज्याच्यामध्ये क्रिया आहे त्याला कर्म म्हणायचं. जो क्रियाशील आहे तो कर्मवादी आहे, आणि जो क्रियाशील नाही, जो निष्क्रिय आहे तो कर्मवादी नाही आहे. संपला विषय. कर्म कसं असतं. डोळ्यांनी पाहिलं. बघा एक कर्माची एक छोटी कथा सांगतो आणि थांबवणार आहे मी, 2च मिनटं थांबवणार आहे. की कर्माची व्याख्या सांगत असताना त्यांनी सांगितलं की एकदा एक माणूस झाडावरचा एक झाड असतं, त्याच्यावर आंबा पिकलेला असतो, आणि रस्त्यानं जात असताना एक माणसाला ते आंबा दिसतो. त्याचे डोळे ते आंबा पाहतात. बघा लक्षात घ्या, मी कर्म सांगतो तुम्हाला. आणि मग डोळ्यांनी आंबा पाहिला. आता ज्यांना पाहता येतं त्यांना चालता येत नाही. गंमत अवघड असते अवयवाची. ज्यांना पाहता येतं त्यांना चालता येत नाही, पाय चालत गेले. ज्यांना चालता येतं त्यांना पकडता येत नाही. हाताने झाडाच्या फांद्या पकडल्या, पायाने हाताने तो वर गेला
डोळ्यांनी पाहिला, पाय चालत गेले, हाताने वर चढला, हाताने तोडला. ज्यांनी तोडला त्याचा आस्वाद त्याला घेता येत नाही, तो आस्वाद जिभेनं घेतला. आणि ज्यांनी आस्वाद घेतला त्याला ते साठवता येत नाही, ते पोटानं साठवलं. म्हणजे पाहिलं डोळ्यानं, पाया चलत गेले, हातानं तोडलं, जिभेनं खालं, पोटानं साठवलं. आणि एवढ्यात काय झालं, एवढ्यात माळी आला आणि त्याला खाली उतरून त्याच्या पाठीमध्ये 2 रट्टे दिले. खळकण डोळ्यातून पाणी आलं. याला म्हणायचं कर्माचं फळ. कारण आंबा डोळ्यांनीच पाहिला होता. आंबा कोण पाहिला होता? डोळ्यांनी पाहिला होता. बाकीची क्रिया नंतर झाली आणि शेवटी त्याचं फळ त्याला त्या 2 रट्ट्यातून मिळालं. चक्रधरांनी सांगितलं की कर्म हे असं असतं, आपण केलं आपण भोगायचं, त्याचं दुसऱ्यावर काही लेप नसतो. माणूस असण्याच्या काही गोष्टी किंवा काही लीळा मी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. आता यानंतर बहिणाबाई चौधरी बघा, अशिक्षित, कधीही शाळेत गेलेल्या नाहीत, कोण्याही विद्यापीठाची डिग्री नाही. मराठी भाषेमध्ये असे खूप माणसं आहेत की ज्यांच्याकडे कुठल्याही डिग्र्या नाहीत. मला पुन्हा जिगेसर वाटतं की पात्रतेपेक्षा गुणवत्ता कधीही महत्त्वाची. क्वालिटी ही क्वांटिटी किंवा इलिजिबिलिटीपेक्षा कधीही महत्त्वाची आहे. आपण नेहमी इलिजिबिलिटी पाहतो. स्वच्छता केली काय? प्रमाणपत्र आहे का? अरे पण केली ना, नाही प्रमाणपत्र आहे का? प्रमाणपत्राशिवाय आमचं प्रमाण नाही. म्हणजे केली असेल तर ठीक आहे. म्हणजे गुणवत्ता काय आहे आणि पात्रता काय आहे. पेपर वर्क बेटर दॅन प्रॉपर वर्क. पेपर वर्कपेक्षा प्रॉपर वर्क महत्त्वाचं आहे. पण आपलं सगळं कॅशला पेपर वर्क चालू आहे, प्रॉपर कुठे आहे? म्हणजे चक्रधरांनी सुद्धा सांगितलं की योग्यता पाहिजे, गुणवत्ता पाहिजे, पात्रता नको. पात्रतेची काही गरज नाही. पात्रता ही त्याची एक प्राथमिक गरज आहे, पण योग्यता ही त्याची शेवटची गरज आहे. म्हणून योग्यता पाहिजे. बहिणाबाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर या सगळ्या संतांकडे पाहिलं की तुम्हाला त्यांच्यामध्ये योग्यता दिसते. 16व्या वर्षी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, गायीची तृष्णा हरू, व्याघा विष देऊनी मारू, ऐसा अपपर भाव नाही तेथे. हे मला लिहिता येईल का? किंवा मन ओढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाला फिर येती पिकावर, नाही लिहिता आलं आपल्याला. मन जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, नाही लिहिता आलं. सुगरणीचा खोपा धरत्रीले दंडवत, माझ्या कर्माची लेखा लपे कुंकवाच्या खाली नावाची भविष्यवाणी व्यक्त करणारी, राहो दोन लाल सुखी हेच देवाला मागणं, त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगण. अशिक्षित बहिणाबाई सांगते की पंचांग पाहू नका. आणि आम्ही वर्तमानपत्र काढल्या पहिल्यांदा 12 राशी पाहतो की माझ्या राशीत काय. अहो 130 कोटी भारताची लोकसंख्या आहे, जगाची 7 अब्ज आहे, त्याच्यात 12 राशी आहे. तुमच्या हिशाला किती हिस्सा येईल? वस्तुनिष्ठ पद्धतीनं, मूल्यात्मक पद्धतीनं, मानवी भूमिकेनं जर आपण या विषयाचं चिंतन करू लागलो तर मोठी माणसं, थोर माणसं ही आपले जीवनमूल्य समाजाला देत असताना असं भरभरून देत असतात. ते असं काही हातचं राखून देत नसतात. म्हणून शाळेत नही जाता आम्हाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची बहिणाबाई चौधरी यांची डिग्री आमच्या घरात लागते. चक्रधरांचे फोटो आमच्या घरात लागतात. चक्रधरांचे विचार आम्ही सांगतो, ऐकतो आणि त्याचं पुनर्स्थापन करून पुढच्या पिढीला देत असतो. महापुरुष किंवा महामानव जे असतात ते असं समाजासाठी जगत असतात. याचा प्रत्येकारी पुरावा तुम्हाला या सर्व महामानवाच्या याच्यातून आल्याशिवाय राहत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामध्ये जे काही लीळाचरित्राची भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. हे पाठीमागचा आधार जो म्हणू आपण तर महानुभावांच्या लीळा, मराठीतली पहिलं चरित्र, मराठीतली पहिली कविता, मराठीतली पहिलं व्याकरण, मराठीतलं पहिलं गद्य, मराठीतलं पहिलं स्तोत्र, मराठीतला पहिला भूगोल, मराठीतलं पहिलं चित्रकाव्य महानुभावांनी लिहिलेलं आहे.
आणि हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. असं एवढं असतानाही महानुभाव मागे का? बा तुमच्याकडे एवढं आहे, तुम्ही एवढे पहिलं ग्रंथ आहे हे आहे, तरी तुम्ही वारकरी संख्या इकडं महानुभाव का कमी? कडक आचारधर्म, संसार सोडल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही अशा प्रकारची जीवन पद्धती, स्त्रियांना संन्यास देणं ही गोष्ट मुळात सर्वसामान्य माणसाला आवडली नाही, सर्व समाजाला एका जातीत घेणं हे आवडलं नाही. आणि स्वामींनी तेच केलं म्हणून ब्रह्मासानू पैठणचे, महदास आश्रम पैठणचे आणि तत्कालीन हेमाद्री पंडित रामदेवरायाचा प्रधान यानं स्वामींवर आरोप ठेवला की हे आमचा धर्म उच्छेदिती, आमचा धर्म मोडायला निघालेत, स्त्रियांना संन्यास द्यायलेत, सगळ्या जातीतला एकत्र करायलेत, एकाची पंगत करायलेत आणि हे सगळं आमचं वर्णव्यवस्था मोडीत काढायलेत. स्वामींना किती त्रास झाला सगळ्यांना माहीत आहे. त्या विषयाच्या खोलात मी जात नाही, पण महापुरुषांना त्रास होत असला तरी ते सगळा त्रास जरी झाला, कितीही त्रास झाला तरी सर्वज्ञांनी आपला वसा सोडला नाही. त्यांनी सर्वसामान्य माणसं दुःख करण्याचं सोडलं नाही. 52 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अवतार कार्य केल्याच्या नंतर ते उत्तरापंथी त्यांचं गमन झालं. इथपर्यंतचा स्वामींच्या विचाराच्या आणि आचार्यांच्या अनेक सूत्रातून आपल्याला हे सांगता येईल. म्हणून एक छोटी 1-2 ओळीची कविता जी की या सर्व गोष्टीवर भाष्य करेल असं एक 4 ओळी सांगून मी माझ्या व्याख्यानाला पूर्ण विराम देणार आहे. मित्रांनो, एक छोटी 1-2च ओळीची कविता आहे. या जगाची म्हणजे तुम्ही आणि मी जगतो या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही आणि जिभेच्या द्वेषापोटी साखर आता गोड राहिली नाही. जिभेच्या द्वेषापोटी साखर आता गोड राहिली नाही. साखर गोडच आहे पण द्वेष वाढला. चक्रधर स्वामी आणि बहिणाबाई चौधरी यांनी माणसातला द्वेष मिटवलेला आहे. मला वाटतं या दिवशी जर आपण हे काम निष्ठेनं केलं तर चक्रधर स्वामींच्या अवतार कार्याची फलश्रुती झालीच. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला आणि माझं तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतलं याबद्दल मराठी विभाग आणि प्रतिष्ठान महाविद्यालयातल्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जे चांगलं आहे ते आपलं आहे, जे काही चुका असतील त्या माझ्या आहेत असं न्यूनत्व पदरात घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, दंडवत प्रणाम. अगदी सरांनी सखोल असं महानुभाव पंथ आणि श्री चक्रधर